तुमचं मूल तुमच्यापासून दूर जात आहे का? आणि असं जर होत असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर अशा पालकांकडनं कोणत्या नकळत चुका होतात, की ज्यामुळे मुलं त्यांच्यापासून दूर जातात, हे आज आपण इथे पाहणार आहोत. नमस्कार, मी वीणा वानखडे आणि तुम्ही पाहत आहात कुटुंब मंत्र. माझं मूल माझ्यापासून दूर जात आहे, असं काही पालकांना वाटत असेल, तर आ कोणत्या अशा 5 मोठ्या चुका होतात, ते आज आपण इथे पाहणार आहोत. पहिले तर माझं मूल सगळंच सांगायचं, पण आता ते काहीच सांगत नाही. माझं मूल माझ्यापासून दूर जात आहे, असं बऱ्याचशा पालकांना वाटतं आणि त्याची कारणं काय? कोणत्या अशा नकळत मोठ्या चुका होतात, की ज्यामुळे ते दूर जातं, ते आज आपण इथे पाहूया. सर्वात पहिली आणि मोठी चूक म्हणजे तुलना करणे. बरेचसे पालक मुलांची तुलना त्यांच्या सोबत असणाऱ्या मुलांशी करतात. जसे, "बघ, तुझ्याच वर्गात आहे ना, तरी त्याला किती चांगले मार्क्स मिळाले." असं बरेचसे पालक आपल्या मुलांना म्हणत असतात. यामुळे काय होतं, की आपल्याला तर वाटतं, की आपण मुलांना मोटिव्हेट करत आहे. पण होतं या उलटंच. ते मोटिव्हेट तर होत नाही, पण कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. यातही 2 प्रकारची मुलं आहेत. काही मुलं जे आहे, ते खूप सीरियस असतात. ते खूप इमोशनल असतात. असं म्हटल्यावर ते विचार करतात, की आपण कधीच आपल्या पालकांना समाधानी करू शकत नाही का? आपण कधीच त्यांच्यासाठी पुरेसं नाही का? आणि दुसऱ्या प्रकारची जी मुलं असतात, ते असं विचार करतात, की हे तर यांचं नेहमीच आहे. कितीही करा, हे वाक्य हे नेहमीच म्हणतात आणि असं म्हणून दुर्लक्ष करतात. दुसरी मोठी चूक अशी होते, की ओरडणारं मूल असलं, रडणारं मूल असलं, की आपण त्यांच्या हातात मोबाईल देऊन देतो. हो, ते शांत बसावं, आपल्याला थोडी शांतता मिळावी, यासाठी आपण त्यांना मोबाईल देतो हे खरं. पण यामुळे होतं काय, की ते दीर्घ काळासाठी इमोशनली वीक होतात. म्हणजे नेमकं होतं काय, की कोणती समस्या आली, तर ती हँडल कशी करायची हे शिकण्याऐवजी आपण त्यांना काय करतो आहे, डिस्ट्रॅक्शन देतो आहे. तिसरी अशी चूक होते, की आपण म्हणतो, की ओरडल्याशिवाय हे मुलं ऐकतच नाही आणि आपण त्यांना ओरडतो. ओरडल्यावर ते काम करतात. हो, पण कशामुळे ते काम करतात? भीतीमुळे. त्यांच्या मनात भीती असते, की आई ओरडेल, नाहीतर मारेल आणि त्यामुळे त्या भीतीमुळे ते काम करतात. पण विचार करा ना, जर त्यांनी ते काम प्रेमातून केलं, तर काय होईल? ते कामही चांगलं होईल. ते मनातून ते काम करतील आणि तुमचं आणि त्यांचं नातं काय होईल? अतूट होईल. हो की नाही? तुमचा आणि त्यांच्यामधला विश्वास वाढेल. हो ना? असं होईल ना? मग आपण विचार करूया, की आपल्याला मुलांकडनं भीतीतून काम करून घ्यायचं आहे, की प्रेमातून काम करून घ्यायचं आहे? प्रेमातून केलं तर ते काम नक्कीच चांगलं होईल की नाही? हो, नक्कीच होईल. चौथी एक चूक आपली अशी होते, की आपण त्यांना कुठेतरी क्वालिटी टाईम देण्यात कमी पडतो आहे. आपण मुलांना गिफ्ट्स देतो, महागड्या गोष्टी आणून देतो. पण खरंच त्यांना त्याची गरज आहे का हो? हो, त्यांना कदाचित त्या गोष्टी हव्या असतील, मान्य आहे. पण त्याही पेक्षा त्यांना आवश्यक आहे तुमच्या वेळेची. त्यांना आवश्यकता आहे तुमच्या प्रेमाच्या हाकेची, तुमच्या आपुलकीच्या शब्दाची, रोजच्या दिवसातील त्या 20 मिनिटाची. आणि हा क्वालिटी टाईम देण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आहे, असं मला वाटतं. ही तर झाली चौथी चूक. आणि 5वी चूक अशी होते, की आपण त्यांना कमी लेखतो. एखादी त्यांनी गोष्ट केली, एखादी गोष्ट ते घेऊन आले आपल्याकडे, की आपण त्यांना म्हणतो, "हे काय? यात काय एवढं मोठंसं? कोणीही करेल." पण एक गोष्ट लक्षात घ्या, की लहान मुलांसाठी छोट्या-छोट्या गोष्टी ही खूप मोठ्या असतात. त्याच आपल्यासाठी त्या मोठ्या नाहीयेत, पण त्यांच्या वयाच्या मानाने त्या गोष्टी खूप मोठ्या असतात आणि
आपण त्यांना कमी लेखण्याऐवजी जर थोडी शाबासकीची थाप दिली तर त्यांना काय होईल, त्यांचा उत्साह वाढेल आणि त्यातून ते पुढचं काम करताना अगदी मन लावून आणि चांगल्या रीतीने करतील. म्हणून कुठेतरी आपण त्यांच्या गोष्टी स्वीकारल्या गेल्या, त्यांच्या गोष्टी स्वीकारल्या तर नकळतच आपण आपल्या मुलांनाही स्वीकारतो आहे, हो की नाही? आणि त्यांना स्वीकारलं गेलं असं जर त्यांना जाणवलं, की त्यांना जाणवेल की आपले आई वडील आपल्या सोबत आहे, त्यांचा आपल्यावरचा विश्वास वाढेल. आणि हेच आपल्याला करायचं आहे. आपल्याला मुलाचं आणि आपलं नातं जे आहे ते दृढ करायचं आहे. त्यांना विश्वास द्यायचा आहे की आपण त्यांच्या पाठीशी आहोत. मला माहित आहे पालक होणं सोपं नाही, पण जर आपल्याला योग्य दिशा मिळाली तर आपलं कुटुंब हे सुखी समाधानी व्हायला वेळ लागणार नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, उपयोगी वाटत असेल तर शेअर, सबस्क्राईब आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला खूप आवडला असेल तर लाईकही करायला विसरू नका. आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका विषयासोबत. आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, त्यांच्यासाठी प्रेम, वेळ जपा. धन्यवाद.